महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळतोय. अशाच आठवणींपैकी एक आठवण म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा 2024 सालच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली. महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचार सभांचा जोर सुरू होता. अशातच बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या घोषणांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यावेळी या दोन्ही घोषणांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पीटीआयशी संवादादरम्यान त्यांचं मत व्यक्त केलं होतं. नंतर त्यावेळी बहुतांश राजकीय तज्ज्ञांनी आणि सामाजिक तज्ज्ञांनी त्या मताला सकारात्मक आणि दिलासादायक असं म्हणत याच शब्दात त्याचं वर्णन केलं होतं. वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना अजित पवार म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक है तो सेफ है या घोषणेत काहीही चुकीचं नाही. असा घोषणा चुकीची आहे असा कोणी अर्थ लावू नये. आपण एकत्र राहिलो तर सर्वांची भरभराट होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक हे तो सेफ या घोषणेचे समर्थन करत भारत एकसंध राहिला तर सुरक्षित राहील असंही अजितदादा पवार म्हणाले होते. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारधारेवर वाटचाल करणारं राज्य आहे. महाराष्ट्रात एकात्मता आणि भरभराट अशा शब्दांना महत्व आहे आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत आणि नंतरही त्या शब्दांचा वापर सुसंगत ठरू शकतो असंही त्यावेळी अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर एक दिलासादायक आणि आश्वासक विचारांचं नेतृत्व आणि कर्तृत्वासोबत वक्तृत्व संपन्न राजकीय व्यक्तिमत्व हरपल्याची भावना विविध राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली.